छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करणारा प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। कोर्टाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पोलिसांनी 5 दिवसांची कोठडी मागितलेली। पोलिसांपासून पळत असताना ज्यांनी कोरटकरला मदत केली त्यांच्यापैकी 5 जणांची नावे समोर आलेली आहेत। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी आणि साईराज पेटकर यांच्यावर कठोर कारवाईची शक्यता आता व्यक्त होते। आता इथे जो सिद्धार्थ प्रीमियर हॉटेल आहे चंद्रपूरचं, तिथे व्यवस्था करणारा जो धीरज चौधरी आहे त्याच्यावर बुकी असल्याचे म्हणजे तो ऑनलाईन सट्टा बाजार चालवतो अशा प्रकारचे आरोप आहेत। मग आता त्याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल। हिफाजत अली म्हणून कोणीतरी आहे इंदोरचे, हा धीरज चौधरी आहे चंद्रपूरचा, प्रशिक पडवेकर म्हणून आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे आता मी माहिती घेतली बीजेपीचे कार्यकर्ते कोणीतरी आहेत, आणि एक राजेंद्र जोशी म्हणून आहे इंदोरचे, त्यानंतर करीमनगरचे कोणीतरी आहे। मग आता हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहे। त्यांच्यावर प्रशांत कोरटकर याला लगेच MCR देऊन लगेच जामीनची प्रक्रिया केली तर ते धोकादायक ठरू शकते, कारण की तो माणूस या लोकांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करण्याची प्रक्रिया करू शकतो। आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे, आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं। दरम्यान फरार असताना कोरटकरला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर एक नजर टाकूया। धीरज चौधरी क्रिकेट बॅटिंग आणि सट्टा चालवण्याचे गुन्हे त्याच्यावर आहेत। सध्या फरार आहे। कोल्हापूर पोलिसांनी समन्स बजावलंय। प्रशांत कोरटकर सोबत धीरज चौधरीची जुनी ओळख आहे। चंद्रपूरच्या सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये कोरटकर सोबत धीरज चौधरीची भेट झाली। कोरटकरच्या चंद्रपूरच्या हॉटेलचं बिलही त्यानेच दिलं। धीरज चौधरीच्याच MH34CD 7720 गाडीने कोरटकर तेलंगणाला गेला। साईराज पेटकर करीमनगरचा रहिवासी आहे, मात्र कोरटकरने अधिक माहिती दिलेली नाही। कोरटकरला किती मदत केली याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे। हिफाजत अली आणि राजेंद्र जोशी दोघेही इंदूरचे रहिवासी आहेत। फरार झाल्यावर कोरटकरने पहिला व्हिडिओ इंदूरमधून व्हायरल केलेला। व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केल्याची शक्यता आहे। या दोघांवर तसा संशय आहे आणि पोलीस आता अधिक तपास करत आहेत। दरम्यान कोरटकरला तेलंगणात पळून जाण्याकरता मदत करणाऱ्या प्रशिक पडवेकरचे भाजपशी संबंध आहेत असा दावा काँग्रेसने केलाय। पडवेकर हा भाजपचा कार्यकर्ता आणि तो मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयात काम करत होता असा धक्कादायक आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय। याबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते, आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलाय, त्यांना का दाखवत नाही, आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? दरम्यान प्रशांत कोरटकरला मदत करणारा प्रशिक पडवेकर कोण आहे जाणून घेऊया। नागपूरमध्ये नेहमीच प्रशांत कोरटकर फिरायचा। धमकी प्रकरणानंतर प्रशिक पडवेकर नागपूरमधून बेपत्ता झाला। चंद्रपूर, इंदूर, हैदराबाद आणि तेलंगणापर्यंत कोरटकर सोबत तो असल्याची माहिती समोर येते।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.